नमस्कार, मी धनश्री. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझ्या किचनच्या रिऑर्गनायझेशन पार्ट 2 मध्ये. आता जसं की मी तुम्हाला फर्स्ट पार्ट मध्ये सांगितलं की मी या किचनच्या रिऑर्गनायझेशनचे 3 पार्ट आणणार आहे. त्यावेळेस मी रिऑर्गनाइज करायला लागले त्यावेळेसच माझ्या वॉशरूमच्या मेकओव्हरसाठी मी ज्या काही गोष्टी मागवल्या होत्या त्या आल्या. सो मी हे जे माझ्या किचनचं रिऑर्गनायझेशन आहे हे सेकंड पार्ट मध्ये सगळं काही फिनिश केलं आहे. मग याच्या नंतरचा जो काही व्हिडिओ येईल तो माझ्या वॉशरूमच्या पूर्ण मेकओव्हरचा असणार आहे आणि या पूर्ण मेकओव्हरसाठी 2 दिवस लागणार आहेत. त्यामुळं हा मेकओव्हर तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण करून घेऊया माझ्या किचनचं रिऑर्गनायझेशन. सामान आणण्याआधी सगळ्यात आधी मी रिऑर्गनाइज करते ती म्हणजे ही मांडणी. हे ऑर्गनाइज केल्यानंतर माझ्या लक्षात येतं की काय आणायचंय, काय संपलंय, काय ठेवायचंय, या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येतात आणि मग तशी लिस्ट करून मी सामान घेऊन येते. आता मी हे सगळं खाली करून घेतेय डब्बे धुण्यासाठी. रिऑर्गनायझेशन म्हटलं की मी सगळ्या गोष्टी काढून घेते, ती पूर्ण मांडणी व्यवस्थित झटकून घेते, पुसून घेते आणि हे सगळे डबे जे दिसत आहेत त्याच्यातलं सामान चेक करून हे डबे मी धुवून टाकते. आता डबे मी धुवून घेतलेत व्यवस्थित. आता ते वाळत आहेत तोपर्यंत मी त्याच्या मागचं जे काही सामान आहे ते व्यवस्थित लावून घेणार आहे. आता मागं डब्याच्या मी काय ठेवते की कधीतरी लागणाऱ्या गोष्टी. आता हे सँडविच मेकर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला कधीतरी लागतात, त्यामुळे मी त्या डब्या मागं ठेवल्या आहेत. आता मी एक ऑर्गनायझर बनवतीये. हा बॉक्स व्यवस्थित मला जेवढी हाईट हवी आहे तेवढं कापून त्याला असे व्हाईट कलरचा पेपर लावून घेतलाय. हे ऑर्गनायझर मी बनवलं आहे ते म्हणजे माझ्याकडे असणारे एक्स्ट्राचे बिस्किट ठेवण्यासाठी. आमच्या घरापासून डीमार्ट खूप लांब आहे, त्यामुळे आम्ही गेलो की भरपूर असे बिस्किट घेऊन येतो, एकदमच सगळा खाऊ घेऊन येतो. त्यामुळे मी ते असे व्यवस्थित त्याच्यात ऑर्गनाइज करणार आहे. आता हे बिस्किटचे मोठे पुडे हे व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे मी त्यातले हे जे छोटे बिस्किटचे पुडे आहे ते व्यवस्थित काढून हे ऑर्गनायझरमध्ये ठेवणार आहे. आता हे ऑर्गनायझर ठेवून देते मी व्यवस्थित. आता मी माझ्या डब्यांमध्ये जे ऑलरेडी सामान येते आणि जे मी नवीन आणलंय ते व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवणार आहे. ऑर्गनाइज करायला मी अशा क्लिपा आणल्यात. आता ह्या क्लिपा मी डीमार्टमध्ये लास्ट टाइम गेले होते त्यावेळेस मला नाही मिळाल्या, पण यावेळेस गेले तर मला लकीली ह्या क्लिपा मिळाल्या. आता ही क्लिप लावून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचं जे वरचं प्लास्टिक असतं ते मी कापून टाकते, कारण ते ऑर्गनाइज करायला सोपं पडतं. आता या डब्यामध्ये मी ज्या ऑलरेडी यूज केलेल्या गोष्टी आहेत ज्याला मी क्लिपा लावल्यात अशा ह्या व्यवस्थित ठेवून देणार आहे. आपण ज्यावेळेस बाहेरनं ऑर्डर करतो त्यावेळेस असे डबे मिळतात. या डब्यामध्ये मी असे ऑलरेडी फोडलेले बिस्किट जे आहेत ते स्टोअर करते. ते बिस्किट ठेवताना ह्याचं वरचं जे प्लास्टिक असतं ते असं घेऊन व्यवस्थित पिळायचं, म्हणजे हवा आत जात नाही आणि आपले बिस्किट्स खराब होत नाही. हा डब्बा तसा एअरटाईट आहे पण तरी मी असे ठेवते. हा जो डब्बा आहे तो मी माझ्या डायनिंग टेबलवरच ठेवते, जेणेकरून माझ्या लक्षात राहतं की कोणते बिस्किट्स मी ऑलरेडी फोडलेत. डब्यांमध्ये व्यवस्थित सामान ऑर्गनाइज केल्यानंतर मी हे जे शेल्फ आहेत माझे हे व्यवस्थित पुसून घेणार आहे. माझा जो डब्बा मसाल्याचा आहे तो ठेवण्याआधी मी माझा रोजच्या यूजचा जो 6 कप्प्यांचा डब्बा असतो ना तो व्यवस्थित भरून घेते आधी. मी माझे डबे कसे ऑर्गनाइज केले हे आता तुम्ही नीट पाहिले, पण जे बाकीचे डबे मी दाखवले नाहीत त्याच्यात पीठ, साखर आणि तांदूळ आहेत. आता मी माझी रांगोळीचा डबा कसा ऑर्गनाइज करते ते दाखवते. आता हे माझ्याकडे भरपूर असे रांगोळीचे छाप आहेत आणि खूप साऱ्या रांगोळ्या आहेत. मी प्रत्येक रांगोळीच्या कलरसाठी असे छोटे छोटे डबे घेतलेत आणि ज्यावेळेस मी रांगोळी आणायला जाते त्यावेळेस ह्या सगळ्या डब्यांच्या कलरचे फोटो काढून जाते, जेणेकरून माझ्या लक्षात येतं की माझ्याकडे कोणत्या कलरची रांगोळी संपली आहे आणि कोणत्या कलरची मला हवी आहे. या सगळ्या डब्या मी एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवते आणि त्याच्यात जेवढं काही माझं रांगोळीचं सामान आहे ते ठेवते. आता मी तुम्हाला दाखवते की मी माझं किचन ट्रॉली कसं ऑर्गनाइज करणार आहे. आत्ताची अवस्था तर खूप खराब आहे माझ्या ट्रॉलीजची आणि मी ॲक्च्युली जे ऑर्गनाइज करते ना समहाऊ थोड्या दिवसांनी मला असं वाटतं की नाही हे नाही वर्क करत आहे. सो मी नेक्स्ट टाइम वेगळं काहीतरी ऑर्गनाइज करते आणि आजचं जे मी काही ऑर्गनाइज करेन लॉंग टाईममध्ये मला त्याचे काय वाटलं कसं हे मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. ट्रॉलीचं ऑर्गनाइज करण्याआधी मी सगळ्यात आधी सगळं सामान त्या ट्रॉलीजमधलं काढून टाकते. माझ्या ट्रॉलीज या रिमूवेबल आहे, या रिमूव्ह करून मी त्या व्यवस्थित घासते आणि पुन्हा रिऑर्गनाइज करते. जसे जसे हे ट्रॉलीज मी रिमूव्ह करत जाते ना तसे तसे त्याचे जे डोअर आहेत ना ते व्यवस्थित घासून घेते. हे जो माझा स्पंज आहे ना त्याची जी ऑरेंज साईड आहे ती ॲक्च्युली रफ आहे, त्याने मी ते फक्त हँडल घासते आणि दुसरा खाली जो प्लायचा पार्ट आहे तो मी स्पंजनी घासून घेते. आणि हे घासून घेताना मी मोस्टली शॅम्पू वापरते. शॅम्पूनी ट्रॉलीज खूप सुंदर दिसतात.
तुम्ही पाहत असाल की सिलिका आणि लाकडाचे जे काही स्पॅट्युला माझ्याकडे आहेत ते मी सगळे एका साईडला ठेवलेत आणि जे स्टीलचे आहेत ते सगळे एका साईडला ठेवलेत. हे येलो कलरचं जे ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये मी स्ट्रॉस ठेवले आहेत. आता डिनर सेटचे जे काही चमचे आहेत ते मी व्यवस्थित ठेवून घेणार आहे, कारण काय व्हायचं की हे सिलिका आणि स्टील आणि हे डिनर सेटचे जे चमचे होते मी आधी सगळे एकत्र ठेवले होते, मला काहीच कुठे सापडायचं नाही. आता मात्र सापडेल. मी सगळं काही सारखं सारखं चेंज करते, कारण मी जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही. आता हे सगळ्यात खालच्या ट्रॉलीमध्ये एवढा कचरा आहे तो मी व्यवस्थित साफ करून घेणार आहे. मी मोस्टली हा व्हॅक्यूमने आधी साफ करते आणि नंतर शॅम्पूच्या पाण्याने व्यवस्थित पुसून घेते. आता खालच्या साईडची ट्रॉली मी लावून घेते, त्याच्यामध्ये मी मोस्टली माझी ताटं ठेवते. आता ताटं ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, उंचीनुसार ताटं ठेवा. हो, उंचीनुसार आणि त्याच्या विड्थनुसार ताटं ठेवा, ज्याने ते ऑर्गनायझरही दिसतं आणि आपल्याला ज्या साईजचं ताट हवं आहे ते पटकन मिळतं देखील. आता जी मिडलची माझी ट्रॉली आहे ती ऑर्गनाईज करणार आहे मी. सगळ्यात आधी तर छोटे छोटे जेवढ्या काही डिश आहेत त्या ठेवून घेतल्या, बशी ठेवून घेतल्या. रोजचा लागणारा मसाल्याचा डब्बा आणि वाट्या ह्या एकात एक व्यवस्थित घालून ठेवून घेतल्यात मी. कढई, बाऊल, पातेली ही सगळी मी एकात एक अशी घालून व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवली आहे. त्याच्या वरच्या ट्रॉलीमध्ये मी सगळे माझ्या बाळाचे डब्बे आणि हे जे मोठे झाकणं आहेत ती ठेवली आहेत. त्यात पोळपट, लाटणं आणि काही छोटेसे मसाले ठेवलेत. शेवटचा जो कप्पा आहे त्यात मी कांदे, बटाटे, लसूण आणि एक्स्ट्राच्या ज्या माझ्या पिशव्या आहेत ह्या व्यवस्थित अशा ठेवून देते. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. आणि जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही सजेशन असतील तर कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब